काय बोलणार आहे आधी काय काय जणांना समजलं. स्पष्ट करून सांगतो, 2012 मध्ये जे मॉडेल निघालं होतं ना, तो मॉडेल घेऊन जेवढा सुखी नव्हता तेवढा आता तो दुःखी आहे. 2 वर्ष जर चांगलो असतो ना तर फायदा झाला असता, चांगलं मॉडेल भेटलं असतं. झालेल्यालाही दुःख वाटते, न झालेलाही दुःख वाटते, त्याला असं जीवन म्हणतात. झालेला व्यक्ती, लग्न झालेला व्यक्तीही पस्तावा करतो, पश्चाताप करतो, न झालेलाही पश्चाताप करतोय की माझं लग्न होत नाही. झालेला म्हणतो 2 वर्ष जर सांगत थांबलो असतो तर मार्केटमध्ये नवीन कर्ज आलं असतं, असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. एक धागा तुमचा सुखाचा असू शकतो, एक धागा तुमचा दुःखाचा असू शकतो, 100 धागे दुःखाचे असतील, पण त्या 100ही धाग्याला विणावं आणि भगवंताच्या चरणी लीन करावं. समाधी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे मनुष्यानं. एका राजाला काय झालं, ते शिवम ते लकवा जात असते, पॅरालिस, लकवा गेला त्याच्या अंगावर. लकवा गेल्यानंतर त्यानं दवंडी पिटली आपल्या राजवाड्यात. ऋषी मुनींची भेट घेतली. ऋषी मुनींनी सांगितलं, आम्हाला उडणारा कावड्याचं काय पाहिजे, तुझं त्या उडणाऱ्या कावड्याचं जर रक्त जर तुला औषधीमध्ये लावलं तर ते रक्त तुझी लकवा बिमारी शांत करू शकते, शम्य करू शकते, बसवू शकते. क्लिअर सांगितलं. हे कशावर सांगू राहिलो, जे तुमच्या जवळ आहे तेही तुम्ही सोडून देता, जे तुमच्या जवळ आहे. महाराज म्हणायला लागले, दवंडी पिटली, आणि दवंडी पिटल्यानंतर पाहता पाहता ती दवंडी गावामध्ये फिरायला लागली. उडणारा कावडा, जो तो व्यक्ती कावड्याच्या नावात धावायला लागला. कावडा कसा असते, काळा, पायला 4 पाय असते त्याने, किती 2 पाय. कशासाठी वापर करतो आपण कावड्याचा, पण दुसरा भेटलाच नाही का तुम्हाला पक्षामध्ये. कोणी मारलं की आपण कावड्याची वाट पाहतो, कारण की शनी देवाचं वाहन आहे कावडा. लक्षात घ्या काय बोलून, शनीचं वाहन आहे कावडा. यमशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे कावडा. त्याला काकभूषणजी असं म्हणतात. त्याचा अधिकार मोठा आहे. रामचरित्र मानस त्यांना सांगितलाय आणि गरुडाला ऐकलाय. लक्षात घ्या, कावडा म्हणजे साधा नाहीये. आणि कावड्याला एक डोळा नसतो, ते एका डोळ्यानंच पाहिजे. अशा कावडे तुमच्या आजूबाजूने असते. काही काही सोंग येते डोळ्याचा, डोळे दिसतात तिला, मला दिसत नाही म्हणते. समजून घ्या धोकेला आहे. तो काळा वाजा आहे. काळा वाजात नाही, अख्खी डाळ काली आहे. सांगायचं जाती करते एवढाच नाही बाप.